ही बरोबर आहे. बदलल्या काळातील शिक्षकाची भूमिका आणि बदलत्या काळातील शिक्षकाची भूमिका हे दोन्ही प्रवाह सूक्ष्मदृष्ट्या पाहिले तर थोडे थोडे वेगळे त्याचे कंगोरे आपल्याला दिसायला येतील. म्हणजे काय, मी जेव्हा असा विचार करत होतो की आज तर शिक्षक दिन आहे आणि शिक्षकाचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे, शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. खरं तर प्रत्येक माणसानं सकाळी उठल्याबरोबर आपल्या आईवडिलांचं स्मरण जसं केलं पाहिजे तसं आणखी एका व्यक्तीचं स्मरण रोज केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही मित्र हो, शिक्षक आहेत. शिक्षकाला अनेक प्रकारे संबोधलं जातं. म्हणजे काहींना ते गुरु वाटतात, काहींना ते आचार्य वाटतात, काही ऋषी वाटतात, अशी वेगवेगळी संबोधन आहेत. पण आपल्या दृष्टीनं शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असावा असं आपण मानतो. आणि म्हणून मी म्हणतो की शिक्षक दिन हा आज 5 सप्टेंबर प्रातिनिधिक असला तरी तो रोजचा व्हावा, रोजचा असला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आपले दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना त्यांचं स्मरण व्हावं म्हणून हा दिवस निश्चित झालेला आहे 5 सप्टेंबर. त्यांच्या मित्रांनी जेव्हा त्यांचा वाढदिवस करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी सहज म्हणून गेलेत की माझा वाढदिवस हा पारंपरिक वाढदिवस साजरा न होता तो शिक्षक दिन म्हणून साजरा झाला तर मला अत्यंत आनंद होईल. आणि तो तसा आपल्या भारतामध्ये आता होत आहे. परंतु मित्रहो, सुरुवातीला मी सांगेन की आज आणखी एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शिक्षण तज्ज्ञाचा जन्मदिन आहे. आपल्याला ते माहीत असावेत. आणि ते दूरचे कुठले नाहीत, ते आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत, ते आजरा तालुक्यातील आहेत आणि ते बहिरेवाडी या ग्रामीण भागातील आहेत. आपण ओळखलं असाल की डॉक्टर जे.पी. नाईक यांचाही आज जन्मदिन आहे. त्यांचं स्मरण करणं आपलं कर्तव्य ठरावं. ज्यांनी देशाला शिक्षणाचं एक विशिष्ट असं एक स्वरूप दिलं, संकल्पना दिली आणि आज तेच शिक्षणाची पद्धत घेऊन प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण पुढं सरकत येतं आहे. आणि म्हणून या निमित्तानं जे.पी. नाईकांचं पण आपण स्मरण करणं मला आवश्यक वाटतं. जे.पी. नाईक आपण म्हणतो म्हणजे एज्युकेशन टू ऑल हा त्यांनी दिलेला आपल्याला मंत्र आहे. हे सर्वांसाठी शिक्षण किती मूलभूत संकल्पना आहे ही पहा. एकेकाळी भारताच्या शिक्षण प्रवाहामध्ये 1835मध्ये जो मॅकॉलेनं सिद्धांत आणला तो झिरपण्याचा सिद्धांत होता, पाझर सिद्धांत होता. म्हणजे उच्चवर्णीयांना वरच्या लोकांना शिक्षण द्यायचं आणि मग ते खाली तळापर्यंत झिरपत येईल असं शिक्षण एज्युकेशन टू ऑल होईल का सांगा? तर ते होणार नाही. तर ते शिक्षण एज्युकेशन टू ऑल म्हणणारे आपल्याच देशामध्ये पहिल्यांदा वाचा फोडणारे महात्मा फुलेंनी वाचा 1882ला फोडली आणि अंमलात आणण्याचं काम जे.पी. नाईकांनी मोठ्या कष्टानं केलेलं आहे. त्यांचं चरित्र खरं तर मित्रहो आपण वाचलंच पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो. तर या दोघांनी जे काम केलं ते काम आपल्याला पुढं न्यायचं असेल आणि काळ तर बदलत आहे, आपल्या व्यवस्थेमध्ये स्थित्यंतरं अनेक होत आहेत आणि अशा काळामध्ये या महामानवांचं विचार, जीवन, कार्य समजून घ्यायचं आणि ते पुढच्या पिढीत संक्रमित करायचं असेल तर हा विचाराचा जागर आवश्यक वाटतो. आणि त्या अनुषंगानं आज बदललेल्या काळातील शिक्षकाची भूमिका निश्चित होणं, ती समजून घेणं आवश्यक वाटतं. त्यावरती चिंतन करणं आवश्यक वाटतं. चिंता करायची नाही आहे तर त्यावरती चिंतन करणं आवश्यक आहे. शिक्षकाचं चित्र, शिक्षकाचं चरित्र आणि शिक्षकाचं चारित्र्य या 3 गोष्टी आता ऐरणीवरती आलेल्या आहेत. आपण आजूबाजूला पाहतोय आणि म्हणून आपण चिंतन करणार आहोत. बदललेल्या काळातील म्हणजे याचा अर्थ काय? तर ह्यामध्ये इतिहास थोडा दिसतो आपल्याला. म्हणजे काळ, इतिहासामधला काळ, भूतकाळातला काळ हा असा एकसुरी नाही आहे. तो सतत स्थित्यंतर घेत आलेला आहे, बदलत आलेला आहे. आणि विचारवंतांचं मत असं आहे आणि आपण सर्वही ते मानतो की परिवर्तनशीलता हा निसर्गाचा नियम आहे मित्र.
तो समाजाचाही गुणधर्म आहे. म्हणजे एकच गोष्ट, एकच विचार कधीच स्थिर असत नाही. स्थितिशीलता ही आपल्या प्रगतीमधला अडसर आहे. आपण गतिशील असायला पाहिजे. आणि म्हणून आपण जर इतिहासात डोकावलो तर शिक्षक कसा येतो, कुठं आला, याचं आपण पाहिलं पाहिजे. हा बदलला काळ, बदलत 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 आलेले स्थित्यंतरं कसे आहेत हे आपण जरूर पाहिलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात एक वर्ष मित्र हो असं आलं की तिथं अनेक गोष्टींना तडे गेलेत आणि एकदमच भूकंपासारखं आपल्या समाज जीवनामध्ये एक वर्ष असं आले. ते मी माझ्या बोलण्यात आता तुम्हाला सांगेनच. परंतु आम्ही जेव्हा पाहतो की भारत हा प्राचीन परंपरा, संस्कृती असलेला देश आहे. भारताला एक प्राचीनता आहे. भारताला खरोखर एक संस्कृती आहे. म्हणजे 5,000 वर्षाची परंपरा लाभलेला भारत आहे. इथं रामायण घडलेलं आहे, इथं महाभारत झालेलं आहे. आणि त्या सगळ्या कथानकांमध्ये आपल्याला काय दिसतं तर दोन अशा गोष्टी दिसतात की जिथं राजा काम करतो आणि या राजाला कुणाचं माईक चालू आहे, प्लीज हे करता का? हां. तर ह्या राजाला सत्तेचं किंवा प्रजेचं हित करण्यासाठी मार्गदर्शन कोण करत असेल तर त्याचा गुरु करत होता. आणि त्यावेळी ऋषी असायचे. म्हणजे ऋषी हे ज्ञानपरंपरेचे पाईक असायचे. मी तुम्हाला जरूर सांगेन की त्या काळचे राजे ऋषीच्या आश्रमापर्यंत चालत जायचे, ऋषीच्या पायाजवळ बसायचे आणि ज्ञानाची भीक मागायचे, मार्गदर्शन मागायचे. असे अनेक उदाहरणं आपल्याकडं पाहायला मिळते. त्यानंतर गुरुकुल परंपरेमध्ये शिक्षण आलं. गुरुकुल परंपरेमध्ये आचार्य आले. नंतरच्या काळामध्ये हे शिक्षण जे आहे ते औपचारिकतेकडे आलं आणि मग विद्यार्थी आणि गुरुजी असे 2 घटक आले. मला वाटतं की आता आपण जेवढे या व्याख्यानासाठी उपस्थित आहोत त्या सगळ्यांना गुरुजी ही संकल्पना माहीत असेल. आपण लहानपणी प्राथमिक शाळेमध्ये आपल्या शिक्षकांना गुरुजी म्हणत असू. आज विद्यापीठाच्या एखाद्या प्राध्यापकांना जर कोणी गुरुजी असा उल्लेख केला तर त्याला काय वाटेल? आनंद वाटेल की राग येईल? ही एक थोडी शंका आहे. परंतु आज अशा एखाद्या प्राध्यापकांना किंवा सूटबूट घातलेल्या शिक्षकाला गुरुजी म्हटलं तर काय वाटतं? मी तुम्हाला एका प्राध्यापकांची मला आठवलं म्हणून सांगेन की नांदेडमध्ये एक प्राध्यापक होऊन गेलेले आहेत की ज्यांना महाराष्ट्राचे विचारवंत म्हणून मान्यता मिळाली. आपल्या सगळ्यांना माहीत असतील. प्राध्यापक नरहर कुरुंदकर यांना फक्त नांदेड नाही तर अवघा महाराष्ट्र गुरुजी म्हणून ओळखत होता. कारण गुरुजींचे सगळे गुण या माणसामध्ये होते. म्हणजे विद्वत्ता प्रचंड होती, व्यासंग प्रचंड होता. त्यांचे ग्रंथ जर वाचलेत तर विद्वान कसा असावा आणि शिक्षक कसा असावा. त्यांचं खरंच एक लेख आहे की माझे ग्रंथालय नावाचा एक लेख आहे त्यांचा, तो वाचला पाहिजे कधीतरी. म्हणजे शिक्षक कसा समृद्ध असू शकतो हे नरहर कुरुंदकरांच्याकडं पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. तर ते गुरुजी होते. आपल्या लहानपणी आपले शिक्षक हे आपले गुरुजी होते. गुरुजींचं स्थित्यंतर मित्र हो सरमध्ये झालं आणि शिक्षकाची भूमिका हळूहळू बदलत गेली. हे बदलल्या काळातील शिक्षकाची भूमिका ही प्रत्येक टप्प्यावर ती बदलत गेलेली आपल्याला दिसते. म्हणजे ते वर्ष मी तुम्हाला सांगेन आता, तर ते वर्ष 1990-91. 1990-91च्या आधीचे शिक्षक, आधीचा गुरुजी 1990-91 पासून त्याचं स्थित्यंतर होत गेलं आणि सगळ्या स्तरावरती. म्हणजे आपण आता शिक्षक म्हणून पाहतो ना, तेव्हा फक्त म्हणजे आपल्याकडं न्यू एज्युकेशन पॉलिसीनं NEPनं शिक्षणाचे स्तर दिलेले आहेत. म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण आहे, म्हणजे अंगणवाडीचं आहे, प्राथमिक शिक्षण आहे, उच्च प्राथमिक शिक्षण आहे, माध्यमिक शिक्षण आहे, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण. या सर्व स्तरावर त्या शिक्षकांचं स्थित्यंतर 1990-91 या
सालानं केलेलं आहे. काय घडलं या वर्षी? तर यावर्षी एक महत्त्वाची गोष्ट घडली. तर भारतानं खाऊजा संस्कृतीचं, खाऊजा ही एक सिस्टीम स्वीकारली. खाऊजा म्हणजे काय? तर एक 3 शब्दांचं हे संक्षेपी रूप आहे. म्हणजे खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, म्हणजेच LPG. LPG त्यांना आपण म्हणतो. तर खाऊजा संस्कृती म्हणून पुढं आली. हे जे धोरण आहे, भारत आणि अन्य देश, म्हणजे ग्लोबलायझेशन झालं, प्रायव्हेटायझेशन झालं. तर हे जे सगळं, भारत एका जगाच्या व्यासपीठावर आला. जग आता सपाट झालं. ते हळूहळू एका क्लिकवर यायला लागलं. म्हणजे आता आपण कॉम्प्युटरची स्क्रीन उघडली तर थेट आपण अमेरिका आपल्या नजरेसमोर एका क्षणात येऊ शकते. इतकी गती 1990 नंतरच्या काळानं घेतली. हे स्थित्यंतर मित्र हो माझ्या दृष्टीनं खूप मोठं होतं. यामध्ये काय घडलं? तर यामध्ये आर्थिक उलाढाल अधिक झाली. पैशाचं चक्र जोरात फिरू लागलं. आर्थिक गती वाढली आणि माणसांचं राहणीमान बदललं. चंगळमाल वाढला. ईट, ड्रिंक अँड एन्जॉय, खा प्या मजा करा, अशी एक प्रवृत्ती समाजामध्ये वाढू लागली. आणि हे शिक्षकाच्या कंट्रोलमध्ये राहिना आणि शिक्षकही याला बळी पडतो की काय असं वाटू लागलं. म्हणजे समाज म्हणजे काय गोष्ट आहे? समाज हा असा कधी एकत्र बांधलेला किंवा एकदम मुक्त असा असत नाही. तो सतत प्रवाही असतो आणि या प्रवाही असलेल्या समाजाला दिशा देण्याचं काम हे विचारवंत करत असतात. आणि या विचारवंतांमध्ये शिक्षक हा एक घटक आहे. मित्रहो, शिक्षक हा घटक जो आहे ना, ही नोकरी म्हणतो आपण, परंतु हा पेशा आहे. हा सेवेचं व्रत आहे असं म्हटलं जातं आणि खरं आहे. म्हणजे आपल्या अन्य कर्मचाऱ्यांशी शिक्षकानं, प्राध्यापकानं कधीच खरं तर तुलना करू नये. खरंच तुलना करू नये. कारण हे ज्ञानदानाचं असं क्षेत्र आहे आणि दिशा देण्याचं क्षेत्र आहे. म्हणून तर आपण त्यांचा सन्मान करतो. असं म्हटलं जातं की आता ह्या 1990 नंतरचीच ही गोष्ट आहे की शिक्षकाचा सन्मान कमी झाला, शिक्षकाला जो आदर मिळत होता तो कमी झाला. तर माझा या गोष्टीवरती अजिबात विश्वास नाही. प्राध्यापकांना सन्मान, शिक्षकाला आदर हा मित्र हो सर्व काळात मिळत होता, मिळत आहे आणि या भविष्यातही तो मिळणार आहे. आमचे एक मित्र आहेत, प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ कडाकणी, राजाराम महाविद्यालयात हे इंग्रजीचे विभाग प्रमुख आहेत. त्यांनी आजच एक पोस्ट केलेली आहे, ती मी थोडी कोट करतो आणि मी थोडं पुढं बोलणार आहे. सर असं म्हणतात की टाईमलेस रोल ऑफ ह्युमन टीचर, त्यांचं शीर्षक आहे. म्हणजे मानवी शिक्षक हा सर्व काळात कसा टिकणार आहे? तर त्यांचं त्यांनी पुढं सांगितलेलं आहे की इन ॲन एज व्हेअर AI कॅन प्रोव्हाइड इन्स्टंट ॲन्सर्स अँड एंडलेस नॉलेज. खरं आहे, आताच्या वर्तमानामध्ये की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे आता काही गोष्ट करते, मग मेटा असेल, ChatGPT असेल, आपल्याला क्षणात उत्तरं देतं, ज्ञानाची कवाडं खुली करतं. परंतु मित्र हो, ही ज्ञानाची कवाडं, त्यावरती आपण प्रक्रिया काय करतो का? आपण माहितीचं संकलन करतो, हे इन्फॉर्मेशन आहे. पुढं असं म्हटलेलं आहे की इट इज द टीचर हू शेप्स व्हॅल्यूज, इन्स्पायर्स क्युरिओसिटी अँड इग्नाइट्स द ह्युमन स्पिरिट. ही गोष्ट महत्त्वाची आहे बघा, ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे आपण आता तंत्रज्ञानाच्या आधारे माहितीचं संकलन करतो. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवरती आपण माहिती पाहतो, घेतो, परंतु मित्र हो कुठलाही विचार न करता, कुठलीही समीक्षा न करता, कुठलीही प्रक्रिया न करता ती आहे तशी फॉरवर्ड करतो. काय विचार करतो का आपण? विचार करत नाही. तर गुरु हा तो असतो, शिक्षक हा तो असतो की विचार करायला लावतो. तो तुमच्या मूल्यांना शेप देतो, आकार देतो. मानवी मूल्यांना आकार देणारा शिक्षक असतो.
यामध्ये प्राध्यापक अनुस्यूत आहे बरं का. मी शिक्षक हे सर्व स्तरावरच्या शिक्षकांसाठी बोलतो. तर मानवी मूल्यांना आकार देणारा शिक्षक असतो. त्यानं ही भूमिका सतत आपल्या आचरणात आणली पाहिजे. म्हणजे पंडित लोक भरपूर आहेत, परंतु मूल्य सांगणारा माणूस मूल्य आचरतो का, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढं मग सर म्हणतात, कडाकणी सर, टेक्नॉलॉजी मे गाईड आवर माइंड्स. आपल्या मनाला, आपल्या मेंदूला टेक्नॉलॉजी आपल्याला गाईड करू शकते, बट ओनली अ टीचर कॅन टच आवर हार्ट्स अँड ट्रान्सफॉर्म नॉलेज इन टू विजडम. हा विचार महत्त्वाचा आहे. हे माझ्याही सांगण्याचं मुख्य सूत्र आहे की आपल्याला टेक्नॉलॉजी, आपल्याला बाह्य वस्तू, बाह्य सुविधा ह्या सगळ्या आहेत ना, ह्या आपल्याला पूरक आहेत, पोषक आहेत. ते आपलं अंतिम साध्य नाही मित्र हो. आपलं अंतिम साध्य काय आहे, तर नॉलेज इन टू विजडम. जे ते ज्ञान की जे शहाणपणात येतं, शहाणपणानं वापरलं जातं. आणि म्हणून 1990 नंतरचं जे बदललेलं शिक्षकाचं सगळ्या स्थित्यंतर आहे, ते कसं स्थित्यंतर आहे, भूमिका शिक्षक कशा बदलत गेला, का बदलत गेला, त्याला मेथॉडॉलॉजी सगळी माहिती आहे. शिक्षणाचं तत्त्वज्ञान BEdला, MAdला, PhDला सगळीकडं आपल्याला माहिती आहे. मग घोटाळा कुठं झाला हा प्रश्न आहे. हा घोटाळा झाला आहे आजूबाजूचा चंगळवाद शिक्षकावरती मित्र हो आक्रमण करताना दिसतो. आणि शिक्षकही त्याला बळी पडतो. कसा बळी पडतो, तर माझ्या काळातील शिक्षक धोतर आणि पंजे नेसून यायचा. त्याला काय काय यायचं, त्याला फक्त अंकवाचन, अंकलेखन आणि पाढे यायचे. परंतु तो आम्हाला आदर्श शिक्षक वाटायचा. काही शिक्षक सायकलवरून तर यायचे. तो काळ शिक्षकांनी सायकलवरून येण्याचा होता. पुढं असं आलं की शिक्षक आर्थिक समृद्ध झाला. पुढं शिक्षक आर्थिक समृद्ध झाला. हॅलो. पुढं शिक्षक आर्थिक समृद्ध झाला आणि शिक्षकाच्या सायकलचं रूपांतर 2 व्हीलरमध्ये झालं. धोतर पंजाचं रूपांतर पॅन्ट शर्टमध्ये झालं. पुढं मित्र हो, मी आता विस्तारानं सांगत नाही, परंतु शिक्षक अशा प्रकारे आर्थिक सक्षम, त्यांच्या संघटना आल्या, त्यांच्या पतसंस्था आल्या, बँका आल्या आणि शिक्षक एक प्रकारे आर्थिक सक्षम झाला. त्याला नोकरीची हमी मिळाली. 2 गोष्टी मित्र आहेत. जेव्हा माणसाला नोकरीची हमी, सुरक्षितता आणि आर्थिक सक्षमता येते, तेव्हा माणसाची क्रयशक्ती खरं तर वाढली पाहिजे. परंतु आपली भूमिका आपण समजून घेतली पाहिजे की आपली क्रयशक्ती कशी होते. आपण सगळ्यांनी खरं तर आता अंतर्मुख होऊन हा विचार केला पाहिजे की आपल्या उच्च शिक्षणातही सध्या काय होतं आहे. आपले शिक्षक तर आर्थिक सक्षम झाले, त्यांची निवासस्थानं चांगली झाली. पण मी नेहमी असा विचार करतो, जे शिक्षक आपल्या हॉलमध्ये उंची अशी फर्निचर घेतात, त्यांच्या घरातलं ग्रंथालय किती समृद्ध असावं. आज आपली भूमिका मित्र हो बदलण्याची वेळ आलेली आहे. आपण जर येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसमोर जाणार असू तर आपण आता थोडं विचार केला पाहिजे. आपण आत्ता जेवढे आहोत ते आपण 20व्या शतकातले आहोत. आता आपल्यासमोर विद्यार्थी येतात ते 21व्या शतकातले आहेत. बघा बरोबर आहे की नाही. सन 2000 नंतर जन्माला आलेली विद्यार्थी म्हणजे 21व्या शतकातील विद्यार्थी आज आपल्यासमोर आहेत. आपण शिकवणारे सारे 20व्या शतकातले आहोत. आपल्यामध्ये 1 शतकाचं अंतर आहे मित्र हो. आताचा येणारा विद्यार्थी जन्मताच डिजिटल ज्ञान घेऊन येतो, डिजिटल लिटरेट होऊन येतो. त्याला शिकवावं लागत नाही तंत्रज्ञान हे साधन आहे, साध्य नाही मित्र हो.
आणि मग आपला शिक्षक का मागे पडतो हा माझा एक प्रश्न आहे. आणि म्हणून आजचे विद्यार्थी जर रिगरस असतील तर शिक्षकानं त्यांच्याही अधिक रिगरस व्हायला पाहिजे असे माझे विचार आहेत. शिक्षकांना आज असं समजून घ्यायला पाहिजे. मराठीमध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे, आडात असेल तरच पोहऱ्यात येणार. बघा ना, शिक्षक जर समृद्ध नसेल, तो आपल्या साधनाने परिपूर्ण नसेल तर त्याचे विद्यार्थी कसे घडतील. आणि म्हणून मी या निमित्तानं शिक्षकाच्या भूमिकेमध्ये बदल करताना शिक्षकानं जरूर समृद्ध असावं, आर्थिकदृष्ट्या समृद्ध असावं, त्याच्या सामाजिकदृष्ट्या त्यानं संपन्न असावं, कौटुंबिक स्वास्थ्य त्याच्याकडं असावंच. परंतु तो जेव्हा विद्यार्थ्यांपर्यंत जाईल, विद्यार्थ्यांसमोर जाईल, तेव्हा त्यांना कसं असावं तो विचार त्यानं केला पाहिजे. 3 शब्द मी या ठिकाणी मुद्दामून सांगेन. ज्ञानशील विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत, कर्मशील विद्यार्थी घडवायचे आहेत आणि भावशील विद्यार्थी घडवायचे आहेत. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडं आता ज्ञानाची आस आहे, ज्ञान देण्यामध्ये स्पर्धा आहे. नॉलेज म्हणजे विजडमपेक्षा ते इन्फॉर्मेशनकडे आता जास्त वाढतं, ते परीक्षाभिमुख जास्त आहे. परंतु कर्मशीलता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. काम करण्याची उमेद मुलांमध्ये पुढच्या पिढीमध्ये निर्माण व्हायची असेल तर आपण नव्यानं काही केली पाहिजे. नवं एज्युकेशन जे आलेलं आहे त्यातली काही स्थित्यंतर आहेत ती समजून मित्र घेतली पाहिजेत. आणि भावशीलता हा एक तिसरा गुण शिक्षकांनी समजून घेतला तर नव्या शैक्षणिक धोरणातील शिक्षकाला थिंकर म्हटलेलं आहे. नव्या शैक्षणिक धोरणात, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षकाला आता थिंकर अशी एक संकल्पना आणलेली आहे. थिंकर म्हणजे काय, तर तो विचार करतो, तो विचार करून कृती करतो, तो कृती करून तो अनेक विद्यार्थ्यांपर्यंत, समाजापर्यंत तो पोहोचवतो. असं जेव्हा होईल ना तेव्हा तो शिक्षक खऱ्या अर्थानं समाजाचा मार्गदर्शक ठरतो. शिक्षकाला जागल्या म्हणूनही आपण पाहतो. जागल्या काय करतो, जागल्या म्हणजे व्हिसलर हा रात्रीचा गस्त घालतो, तो जागल्या असतो. जेव्हा समाज झोपी जातो तेव्हा जागल्याचं काम शिक्षकानं करायचं असतं. असा शिक्षक नव्या युगामध्ये कसा असायला पाहिजे, त्यानं आपली भूमिका ठरवताना काही आराखडे बांधले पाहिजेत स्वतःच्या समोर. आणि ते बांधताना शिक्षकानं मी नवा शिक्षक आहे, मी नव्या युगाचा शिक्षक आहे असं म्हणून काम करायचं असेल तर त्यानं स्वतःला समृद्ध करण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. मित्रहो, मीही एकदमच PhD झालेलो नाही. मी एकदम D.Ed झालेलो विद्यार्थी होतो. प्राथमिक शिक्षक झालो, माध्यमिक शिक्षक झालो. परंतु माझं एक स्वप्न होतं की आपण उच्च शिक्षित व्हावं, सतत ज्ञान घेत राहावं. आणि आत्ताच वयाच्या 52व्या वर्षी शिवाजी विद्यापीठानं मला PhD पदवी बहाल केली. सांगण्याचा उद्देश काय आहे, तर आपण सतत स्वतःला अपग्रेड करत राहिलो, ज्ञानाची आस बाळगत राहिलो तर आपल्या व्यक्तिमत्वाचा एक ठसा आपल्या कार्याच्या क्षेत्रातही उमटतो. बरं का, मी तुम्हाला नेहमी सांगेन की आपल्याकडे असे काही प्राध्यापक आहेत की ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी विद्यार्थी आसुसलेले असतात. आपण तक्रार करतो की विद्यार्थी वर्गात बसत नाहीत, विद्यार्थी नियमित येत नाहीत. काही वस्तुस्थिती आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये खरं आहे, उच्च शिक्षणातली ही एक मोठी समस्या आहे. ती आता माध्यमिक शिक्षणातही यायला लागली आहे. बरं का, माझ्या निरीक्षणाने मी तुम्हाला सांगतोय. परंतु आपण आता काहीतरी असा नवा विचार, नवी मांडणी केली पाहिजे की विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये यावंसं वाटलं पाहिजे, प्रत्यक्ष शिकण्यास विद्यार्थ्यांना विद्यापीठात यावंसं वाटलं पाहिजे. आपल्या सहली आता गडांनानी फक्त देवळं धर्मांना जायला नको पाहिजेत. आता आपल्या सहली ह्या वस्तुसंग्रहालयाला गेल्या पाहिजेत. आता आपल्या सहली ह्या स्मृतिस्थळांना म्हणजे JP नायकांच्या बहिरेवाडीच्या स्मृतिस्थळाला आपल्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांनी भेट दिली पाहिजे. आणि म्हणून आपला प्राध्यापक, आपला शिक्षक जर समृद्ध व्हायचा असेल तर शिक्षकाचं पहिलं शस्त्र आणि अस्त्र काय असेल तर ते ग्रंथ आहेत.
माझ्या स्वतःच्या मित्र समृद्धीमध्ये मी नेहमी 3 गोष्टी सांगत असतो की तुम्हाला ऊर्जा देणारे शिक्षक, निसर्ग आणि सोबत असलेले ग्रंथ हे तुम्हाला नेहमीच ऊर्जेस्वल करणारे असतात, समृद्धी तुम्हाला देणारे असतात. आणि म्हणून शिक्षकानं या घडीला टिकून राहायचं असेल आणि AIशी जर फाईट करायची असेल, म्हणजे कोरोना काळामध्ये असं वातावरण निर्माण झालं की शिक्षकाची आवश्यकता नाही, ऑनलाईन एज्युकेशन बेटर दॅन ह्युमन टीचर, ह्युमन बीइंग्स असं व्हायला लागलं. परंतु आताच आपलीच जबाबदारी आहे की या आभासी आणि ऑनलाईन कृत्रिम शिक्षकापेक्षा आम्ही सक्षम आहोत, आम्हीच विद्यार्थी घडवू शकतो. म्हणजे फिनलंडच्या शिक्षकांनी संघटनेच्या शिक्षकांनी देशाला सांगितलं की परदेशातले विद्यार्थी स्थलांतरित होऊन येत आहेत ना, तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळ्याच विद्यार्थ्यांना प्रगत करू, सगळ्याच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण करू. म्हणजे शिक्षकांची आणि पर्यायानं शिक्षक संघटनांची भूमिका गुणवत्तेसाठी आग्रही राहिली पाहिजे. ती तेव्हा आग्रही राहील जेव्हा ते स्वतः सक्षम होतील. आणि म्हणून वाचन हा पहिला शिक्षकाचा श्वास झाला पाहिजे. वाचनानं माणसं समृद्ध होतात यावरती आमचा विश्वास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक मोठं आदर्श उदाहरण आहे. आपण त्यांचं फक्त उदाहरण देतो, आपल्या आचरणात कधी येणार. मी अनेकांना शिक्षकांना प्रश्न विचारतो, काल काय वाचलं, गेल्या आठवड्यात काय वाचलं, महिनाभर काय वाचलं. तर 6-6 महिने एकही पुस्तक न वाचलेले शिक्षक भेटतील तर आपली भूमिका कशी आपली स्पष्ट होईल सांगा. प्राध्यापकांनाही अशी अट आहे की त्यांनी महिन्यात किमान 2000चा ग्रंथसंग्रह करावा, ती खरेदी करावीत, वाचन करावं, संशोधन करावं, ते मांडावं, लोकांसमोर मांडावं, सर्वसामान्यांपर्यंत त्यांचं संशोधन गेलं पाहिजे. अनेक प्रबंध मित्र आपले अडगळीत पडलेत ना, ते बाहेर आले पाहिजेत, ते लोकांपर्यंत ग्रंथरूपाने गेले पाहिजेत. आणि म्हणून पुस्तकांना, ग्रंथांना जवळ करतो तो शिक्षक आपली भूमिका स्पष्ट मांडतो आणि तो यशस्वी होतो. म्हणून पहिली गोष्ट की शिक्षक हा चतुरस्त्र वाचक असला पाहिजे. दुसरं तो स्वप्रज्ञ असला पाहिजे. स्वप्रज्ञ म्हणजे काय, तो विवेकशील असला पाहिजे. त्याची स्वतःची अशी काही मतं असली पाहिजेत, ती ठाम असली पाहिजेत. तो म्हणजे दोन्ही बाजूनं बोलणारा नको पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट समाजात जर चुकीची घडत असेल तर तो स्पष्टपणे मांडणारा पाहिजे, स्वतःची प्रज्ञा म्हणून त्याच्याकडे असली पाहिजे. तिसरी गोष्ट, तो साधनसंपन्न पाहिजे. आता साधनसंपन्न ही गोष्ट काय आहे तर त्याचं स्वतःचं समृद्ध ग्रंथालय असलं पाहिजे. त्याच्याकडं नवी आता शिक्षणातली लॅपटॉप असणारे शिक्षक, लॅपटॉप असणारे प्राध्यापक आता आवश्यक आहेत मित्रहो. त्याने आता पेनानं न लिहिता नोट या ॲप्लिकेशनवरती लिहिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक शिक्षक प्राध्यापकाच्या घरी मित्रहो प्रिंटर पाहिजे बघा. नाहीतर एक प्रिंट काढायला आपण बाहेर जात असू तर काय अर्थ आहे. आपल्याकडं अनेक साधनं, भौतिक साधनं आपल्या घरामध्ये आपल्या जीवन सुखी करण्यासाठी असतात, परंतु आपल्या व्यवसायाशी संबंधित आणि नवतंत्रज्ञानाच्या आधारित असलेली सगळी साधनं आपल्याकडं अद्ययावत पाहिजेत आणि ती आपण उपयोगात आणली पाहिजेत. शिक्षक खरंच आता डिजिटल होण्याची वेळ आहे. प्रत्येक शिक्षकाला स्वतःचं असाइनमेंट, स्वतःचं सगळं आवश्यक असणाऱ्या नोट्स हे आता डिजिटल ऑनलाईन करता आले पाहिजेत. ही आपली आता मागणी आहे. शिक्षकानं आता नव्यानं आपली भूमिका साकारताना महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत त्या आतल्या आहेत, आतील म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वातील आहेत. त्या कुठल्या आहेत तर तो शिक्षक विज्ञाननिष्ठ असला पाहिजे. म्हणजे शिक्षकानं आपल्याला जर कार्यकारणभाव समजून येत नसेल तर आपण शिक्षक असण्याला काय अर्थ आहे सांगा. म्हणजे आपण MSc फिजिक्स ह्याच्यामधून होत असू आणि जर गाडीला लिंबू दोरा बांधत असू तर आपण कायसा विचार करतो. मग विद्यार्थ्यांना आपण काय सांगणार, आपले विद्यार्थी काय पाहणार. आपले विद्यार्थी आपलं अनुकरण करत असतात, अनुशीलन करत असतात, अनुचरण करत असतात, होय की नाही. आणि मग असे शिक्षक विज्ञाननिष्ठ असले पाहिजेत, त्यांच्याकडे नैतिकता असली पाहिजे आणि आदर्श मूल्ये त्यानं जपली पाहिजेत. हे अत्यंत महत्त्वाचे मित्र हो. जरा माझं हे भाषण थोडं गंभीर आहे
परंतु आज आपण खरंच गंभीरपणे चिंतन करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मी माझ्या अधीनस्थ असलेल्या शिक्षकांना याबाबत खूप दक्ष करत असतो. तुमचं नैतिक अधःपतन झालं ना की तुमच्यातला शिक्षक मरतो मित्रहो. आणि म्हणून नैतिकता हे शिक्षकाचं मोठं शस्त्र आहे. तो आत्मविश्वासानं, अभ्यासानं आणि नैतिकतेनं समाजासमोर जातो, तेव्हा तो आदरास पात्र ठरतो. अशा शिक्षकांना आदर नाही का मिळणार सांगा, की ज्याच्याकडे नैतिकता आहे, ज्याच्याकडे विज्ञाननिष्ठा आहे, जो मानवी मूल्य आणि संविधानिक मूल्य जपतो, जो आपल्या विषयामध्ये पारंगत आहे, जो ॲक्टिव्हिस्ट आहे. अशा शिक्षकाला मित्रहो आदर सन्मान निश्चित मिळतो. शिक्षकाकडं आज शिक्षकांना ठरवलं पाहिजे की मी केवळ एका गटाचा नाही, मी केवळ एका गावाचा नाही, मी केवळ एका शहराचा नाही, तर माझी व्यापक दृष्टी मला माझ्याही जीवनात आणि माझ्या विद्यार्थ्याच्याही जीवनात पुढं नेऊ शकते. ज्ञानदेवाने जे पसायदान जे पसायदान मागितलेलं आहे ना, ते प्रत्येक शिक्षकानं मागितलं. म्हणजे विश्वाचं कल्याण व्हावं ही जर शिक्षकाची भूमिका असेल तर तो विधायकतेकडे मित्रहो निश्चित झुकणार आहे. आपल्याकडं मोठं आव्हान मित्रहो आता ते आहे, आपली प्रतिमाच जपणं आणि ती निर्लंकित करणं, कलंकित नसणं, हे आता आपल्याला निष्कलंक असणं, आपली जी प्रतिमा आहे ना ती निष्कलंक असणं हे शिक्षकापुढचं मोठं आव्हान आहे. मी तुम्हाला सांगेन, आज आपल्या समाजापुढं शिक्षक हा आयडॉल आहेच. अनेक शिक्षक, अनेक लामणदेवे आपल्याला आता पाहायला मिळतात. म्हणजे आजच एका शिक्षकाची पोस्ट वाचायला मिळाली मला की तो शिक्षक आपला सगळा पगार काही विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी दान करतो आणि अत्यंत साधेपणानं जगतो. तर असे काही ओएसिस आपल्या आजूबाजूला आहेत. मी असे विद्यापीठातलेही काही शिक्षक पाहतो, प्राध्यापक पाहतो की जे वेडे आहेत. मी तुम्हाला सांगेन की ज्या शिक्षकाला वेडा म्हणतात त्या शिक्षकानं समजून चालावं की मी योग्य शिक्षक आहे, योग्य मार्गाने चाललेलो आहे. वेडा ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घ्या, आपल्या कामामध्ये झोकून देणारा, आपल्या कामाप्रती निष्ठा बाळगणारा, वेळ काळाची तमा न बाळगता विद्यार्थ्यांप्रती तळमळीनं झटणारा, कष्ट करणारा असा वेडा शिक्षक मित्रहो आपल्याला घडवायचा आहे. परिस्थिती प्रतिकूल आहे याची जाणीव आहे. आजच्या परिस्थितीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला आपण जर सांगायला गेलो तर ते उलट बोलतो अशी पण तक्रार येते. परंतु मी तुम्हाला सांगेन, आपली उंची आपण वाढवत जाऊ तर आपलं व्यक्तिमत्व आपण समृद्ध करू तर मित्रहो नक्की आणि नक्की आपल्याला आपला एक प्रभाव म्हणून एक पडतो, त्याचा एक ऑरा तयार होतो. आणि शिक्षकाचा जो ऑरा आहे, शिक्षकाचा जो एक प्रभाव क्षेत्र आहे ते सर्व काळात असणार आहे. मला 2050पर्यंत म्हणजे येणाऱ्या 25 वर्षात आपण जर असं नवं शिक्षण काय असेल, नवं शिक्षक काय असेल, तर तंत्रज्ञानाचा त्यावरती भर जरी असला तरी मी तुम्हाला निश्चित सांगेन, मानवी शिक्षकाला पर्याय नाही. मी संगीत कलेमध्ये सुद्धा असतो, तेव्हा काही मला विचारतात की ऑनलाईन शिकवा, यूट्यूबला बघून शिकतो आम्ही. तर मी तुम्हाला सांगेन, संगीत शिकणं हे गुरुसमोर बसूनच अधिक प्रभावी होतं. त्यातल्या बारकावे जे आहेत, श्रुती आहेत, त्या येत आहेत. तर संगीतातल्या श्रुती आणि औपचारिक शिक्षणातील मूल्य, व्हॅल्यूज हे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर मित्रहो शिक्षक, प्राध्यापक यांच्याशिवाय पर्याय नाही. समोर एकमेकासमोर जे आदानप्रदान आहे ते हृदयेचे ते हृदयी असं होत असतं. आणि म्हणून गेली हजारो वर्ष शिक्षण घेणं आणि शिक्षण देणं हे जे संप्रेषण आहे
ते 1990 नंतरच्या काळात मी बदलल्या परिस्थितीमध्ये जे घडलेलं आहे आणि आताही पुढं बदलणार आहे त्याबद्दल चिंतन करताना मी तुम्हाला शेवटी एवढंच सांगेन की आपण आशावादी आहोत. आपण आशावादी आहोत. आपले कष्ट करण्याचे, प्रयोग करण्याचे दिवस आलेले आहेत. आपल्याला अनेक संधी आहेत. माझा या गोष्टीवरती विश्वास आहे की प्रतिकूल परिस्थितीतच सोनं झळाळून येतं. शिक्षकाची कसोटी आहे, परंतु माझा संदेश हाच आहे की शिक्षकांनी हार मानू नये. आपण काम करत राहू, काम करत राहू, मुलांसाठी काम करत राहू. सर्व शिक्षक मित्रांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.